Hello everybody, welcome back to our YouTube channel The Legal Playbook. Today we are going to start the next lecture in the lecture series of Maharashtra Civil Services Pension Rules 1982. ओके, तर आज आपण पार्ट 3 बघणार आहोत, जो आपण महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस निवृत्ती वेतनचा जो रूल चालू केला होता त्यामध्ये MCQs आपण मॅरेथॉन स्टार्ट केलेला. तर चला स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग अ टाईम. ओके, आपण दोन पार्टमध्ये ऑलरेडी आपण 100 MCQs कवर केलेले आहेत. आता थर्ड पार्ट आपण कवर करणार आहोत इथं. तर चला स्टार्ट करूया. ओके, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा. ओके, करते हुए जो रूल 6 है उससे स्टार्ट करने वाले हैं. तो रूल 6 जो है क्या बात करता है, सबसे पहले हम वो देखेंगे. रेगुलेशन ऑफ द क्लेम टू पेंशन, फैमिली पेंशन जो है यहाँ पे, उसके बारे में रूल 6 यहाँ पे बात करता है. ओके ओके, तो फर्स्ट क्वेश्चन इज हियर. रूल 6 क्लॉज 1 गवर्निंग लॉ के गवर्निंग लॉच्या वर आहे. ह्यामध्ये तर गवर्निंग लॉ जो आहे तो कोणता लॉ आहे, गवर्निंग लॉबद्दल सांगतो ह्यामध्ये. तर ह्यामध्ये क्वेश्चन आहे असा की अंडर रूल 6 क्लॉज 1, रूल 6 सब रूल 1, पेंशन और फॅमिली पेंशन क्लेम इज रेग्युलेटेड बाय. पेन्शन और फॅमिली पेन्शन जो आहे तो रेग्युलेटेड बाय कोणत्या रूलनुसार तो रेग्युलेट केला जातो आहे. रूल्स ॲट द टाईम ऑफ अपॉइंटमेंट, म्हणजे पेन्शन आणि फॅमिली पेन्शन आहे अपॉइंटमेंटच्या वेळेस जो असतो त्याच्यानुसार, की रूल्स ॲट द टाईम ऑफ प्रमोशनच्यानुसार, रूल्स इन दी फोर्स ॲट द टाईम ऑफ रिटायरमेंट और डेथ, अँड डी ऑप्शन इज हिअर ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग और ट्रेनिंग. जो रूल आहे तो इथं ॲप्लिकेबल होणार आहे. ओके, तो क्वेश्चन आहे यामध्ये MCQ नंबर 1. त्याचं ऑप्शन जे आहे त्यामध्ये तुम्ही पेन्शन और फॅमिली पेन्शन क्लेम इज रेग्युलेटेड बाय. पेन्शन किंवा फॅमिली पेन्शन जर रेग्युलेशन आहे तो कोणत्या रूलनुसार होणार आहे यामध्ये सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही रिटायर होणार आहे, म्हणजे इन द टाईम ऑफ रूल्स इन फोर्स ॲट द टाईम ऑफ रिटायरमेंट और डेथ. म्हणजे जो गव्हर्मेंट एम्प्लॉई आहे किंवा गव्हर्मेंट सर्वंट आहे त्याची जी डेथची टाईम आहे, म्हणजे डेथ झालेला टाईम असेल, किंवा ज्यावेळेस रिटायरमेंट होणार आहे त्यावेळेस त्याचं काय केलं जाणार आहे, ते रूल्स तिथं काय केले जाणार आहेत, काउंट केले जाणार आहेत. म्हणजे ते रूल्स तिथं काय होणार आहेत, अप्लाय होणार आहेत. ओके, तो ऑप्शन सी इज अन करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज हिअर. रूल 6 सब रूल 1 फिक्सेस. आता रूल 6 सब रूल 1 काय फिक्स करते ह्यामध्ये. रूल 6 सब रूल 1मध्ये बेसिकली रूल 6 जो आहे तो काय सांगतो की रेग्युलेशन ऑफ क्लेम्स टू पेन्शन, कसं क्लेम पेन्शन जो रेग्युलेशन आहे तो कसं करायचं आहे पेन्शनचा, अँड फॅमिली पेन्शन कसं करायचं रेग्युलेशन ते सांगितलेलं आहे इथं. मग बेसिकली ह्या केसमध्ये आपण पहिला पॉईंट तर बघितला की रूल्स इन द फोर्स ॲट द टाईम ऑफ रिटायरमेंट और डेथ, हे रूल्स तिथं ॲप्लिकेबल होणार आहेत ज्यावेळेला तुम्ही पेन्शन रूल्स अप्लाय होणार आहेत त्यावेळेस. ओके, त्याच्यानंतर आहे रूल 6 सब रूल 1 फिक्सेस पेन्शन अमाऊंट, रिटायरमेंट ऑफ एज अँड गव्हर्निंग लॉ ॲप्लिकेबल टू दी पेन्शन. सी ऑप्शन इज इन करेक्ट. जे रूल्स तुम्हाला ॲप्लिकेबल होणार आहेत, म्हणजे गव्हर्निंग ॲप्लिकेबल टू दी पेन्शनला जे रूल्स ॲप्लिकेबल होणार आहेत ते रूल्स इथे येणार आहेत. ओके, सी ऑप्शन इज इन करेक्ट ऑप्शन हिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे यामध्ये. रूल 6 सब रूल 1 अप्लायज वेन दी गव्हर्मेंट सर्वंट रिटायर्स, इज डिस्चार्ज, डाईज, ऑल ऑफ दी अबव. डी ऑप्शन इज अन करेक्ट. कारण त्यावेळेस त्यांना काय म्हणणार आहे, त्यांचं जे पॉईंट्स आहेत ह्यामध्ये, म्हणजे रिटायरमेंट असू दे, डिस्चार्ज असू दे, डाईज म्हणजे जर डेथ झाली असेल तर हे सगळे रूल्स इथं काय होणार आहेत, ॲप्लिकेबल होणार आहेत. ओके, तर 6 क्लॉज 1 कवर्स दी ओनली रिटायरमेंट, डेथ, ऑल मोड्स ऑफ एक्झिट फ्रॉम दी सर्व्हिसेस. म्हणजे जे एक्झिट फ्रॉम दी सर्व्हिससाठी जे म्हणजे इथं काय असणार आहे की सर्व्हिस सोडून एक्झिट कसं होणार आहे ना, ते मोड्स इथे सगळे काय असणार आहेत, ॲप्लिकेबल होणार आहेत. ऑप्शन सी इज अन करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 5. द इम्पॉर्टंट डेट फॉर द डिटरमाइनिंग द पेन्शन रूल्स अंडर रूल 6 क्लॉज 1. इम्पॉर्टंट डेट काय आहे यामध्ये डिटरमाइनिंग द पेन्शन रूल्ससाठी, इम्पॉर्टंट डेट काय आहे. पेन्शन रूल्स डिटरमाइन करताना डेट ऑफ अपॉइंटमेंट आहे, डेट ऑफ प्रमोशन आहे, डेट ऑफ रिटायरमेंट और डेथ आहे. तर सी ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन. ज्या दिवशी तुमचं रिटायरमेंट होणार आहे, ज्या दिवशी तुमचं डेथ होणार आहे, म्हणजे सॉरी या पर्सनचं डेथ होणार आहे, फक्त एक्झाम्पल देते, तर त्यावेळेस त्यावेळेस त्यांना काय तो रिटायरमेंट अँड डेथ रूल ॲप्लिकेबल होणार आहे. ओके, त्याच्यानंतर रूल 6 क्लॉज 1 जो आहे यामध्ये प्रोटेक्ट अगेन्स्ट द डिसएडव्हान्टेजेस. कोणती डिसएडव्हान्टेजेसपासून ह्यांना 6 क्लॉज 1 जो आहे यामध्ये प्रोटेक्ट करते, तर यामध्ये प्रोव्हिजो दिला आहे.
ओके, तर प्रोव्हिजो दिला यामध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट द डिसएडव्हान्टेजेस. ओके, प्रोटेक्शन अगेन्स्ट द डिसएडव्हान्टेजेस ह्याचा प्रोव्हिजन दिला आहे 6 क्लॉज 1मध्ये. ओके, तर बघा ह्यामध्ये काय दिले की इफ न्यू पेन्शन रूल्स आर डिसएडव्हान्टेजेस टू एम्प्लॉई, म्हणजे जे न्यू रूल्स आहेत ह्यामध्ये, आता हे जे न्यू रूल्स आहेत ना महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल्सचे आहेत, जर डिसएडव्हान्टेजेस होत असतील एम्प्लॉईला तर त्यावेळेस न्यू रूल अप्लाय होणार की ओल्ड रूल अप्लाय होणार, ते इथं आहे की पेन्शन शॅल नॉट बी लेस दॅन अंडर दी ओल्ड रूल्स. सी ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन. म्हणजे पेन्शन जो आहे ह्यामध्ये जो शॅल नॉट चेंजेस जर झाले असतील ह्यामध्ये एक्झाम्पल बघा की कसं असणार आहे. ए आहे 1999पासून सर्व्हिसेसला आहे, एक्झाम्पल देते. ओके, आणि हा जो रूल आलेला आहे तो 2001मध्ये आलेला आहे. तर ह्यांना रूल्स कुठले ॲप्लिकेबल होणार आहेत, ओल्ड रूल ॲप्लिकेबल. ऑप्शन पण असू शकतो त्यांना, ओल्ड आणि न्यू रूल्स पण असू शकतो. तर ह्यामध्ये जर डिसएडव्हान्टेज होत असेल 2001च्या रूलमध्ये तर त्यांना आधीचाच रूल ॲप्लिकेबल होणार आणि पेन्शन शॅल नॉट बी लेस दॅन दी ओल्ड रूलपेक्षा कमी असू नये असं सांगितलं आहे. त्याच्यानंतर द प्रोव्हिजो टू रूल 6 क्लॉज 1 प्रोटेक्ट्स अगेन्स्ट. आता प्रोव्हिजो जो 6 क्लॉज 1 आहे, प्रोव्हिजो 6 क्लॉज 1चा तो काय करतो ह्यामध्ये प्रोटेक्ट कशापासून करतो, रेट्रोस्पेक्टिव्ह डिसएडव्हान्टेजेस इन दी पेन्शन. जो रेट्रोस्पेक्टिव्ह डिसएडव्हान्टेजेस आहे ना पेन्शनमध्ये त्याच्यापासून ह्याला वाचवतो ह्यामध्ये. ओके, तर सी ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन. फॉर कंपॅरिझन अंडर प्रोव्हिजो पेन्शन इज कॅल्क्युलेटेड बेस्ड ऑन दी रूल्स ॲप्लिकेबल ॲट. आता ह्यामध्ये काय म्हटलं, फॉर कंपॅरिझन अंडर दी प्रोव्हिजो, जो प्रोव्हिजोमध्ये कंपॅरिझन करायला लागलो आहे आपण, तो बेस्ड ऑन दी कॅल्क्युलेटेड बेस्ड ऑन दी रूल्स ॲप्लिकेबल. आता जे कम्पेअर करणार आहे आपण ते कसं असणार आहे, ओल्ड रूल न्यू रूल कसं करणार आहे ह्यामध्ये, तर रूल्स ॲप्लिकेबल ॲट एंट्री इन टू दी सर्व्हिसेस. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एंट्री करणार आहे सर्व्हिसेसमध्ये त्या रूलनुसार काय होणार आहे इथं ॲप्लिकेबल होणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे की जे रूल ॲप्लिकेबल होऊन राहते रिटायरमेंटच्या वेळेस ॲप्लिकेबल किंवा डेथ झालेली असेल पर्सनची तेव्हापासून ते ॲप्लिकेबल होणार, ते जे रूल ॲप्लिकेबल होणार तेव्हापासून होणार. पण आत्ता इथं आपण जो बघतोय तो फॉर कंपॅरिझन अंडर दिस प्रोव्हिजो, म्हणजे रूल्स ॲप्लिकेबल ॲट एंट्री इन टू सर्व्हिसेस, म्हणजे कम्पेअर्स पेन्शन अंडर ओल्ड रूल्स. त्यामध्ये हे ओल्ड रूल्सनुसार इथं काय असणार आहे ते रेट्रोस्पेक्टिव्ह आपण बघितलं त्यानुसार होणार आहे यामध्ये. ओके, एक केस लॉ येतो झारखंड वर्सेस जितेंद्र कुमार श्रीवास्तव 2013ची केस आहे. पेन्शन ॲज अ प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर केलं ह्या केसमध्ये. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे ही केस. पेन्शन काय आहे, प्रॉपर्टी आहे, तर ते 300A आर्टिकल 300A अंडर ते काय होते प्रोव्हिजनमध्ये जाणार आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, दिस प्रोव्हिजो इस्टॅब्लिशेस पेन्शन ॲज. आता हा जो प्रोव्हिजो आहे हा इस्टॅब्लिश कशापासून करतो, दिस प्रोव्हिजो इस्टॅब्लिशेस पेन्शन ॲज बोनस, गिफ्ट, वेस्टेड राईट अँड चॅरिटी. तर ह्यामध्ये आपला हे जो प्रोव्हिजो आहे हा काय आपला राईट आहे, वेस्टेड राईट आहे हा आपला. ओके, तर सी ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन. आणि इथं आहेच पुढचा सेक्शन, पेन्शन इज ट्रीटेड एज अन प्रॉपर्टी अंडर आर्टिकल 300A. तर लक्षात ठेवायचं आर्टिकल 300A अंडर जो पेन्शन आहे हा आपण प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर करतो. त्याच्यानंतर प्रोटेक्शन अगेन्स्ट आर्बिट्ररी पेन्शन चेंज इज बेस्ड ऑन. आता जो प्रोटेक्शन अगेन्स्ट आर्बिट्ररी चेंज आहे म्हणजे पेन्शन चेंज, प्रोटेक्शन अगेन्स्ट आर्बिट्ररी पेन्शन चेंज इज बेस्ड ऑन. तर हे कशावर बेस्ड असणार आहे, आर्बिट्ररी चेंज आर्टिकल 14वर असणार आहे, कारण राईट टू इक्वॅलिटी आहे, इक्वॅलिटी आर्बिट्ररी चेंज होणार आहे, डिस्क्रिमिनेशन होणार नाही त्या बेसिसवर. आता ह्यामध्ये लास्ट वर्किंग डे रूल 6 क्लॉज 2मध्ये जो दिलेला आहे इच अँड एव्हरी पॉईंट आपण इथं MCQs घेतलेले आहेत ह्यामध्ये आणि प्रत्येक पॉईंट कव्हर केलेला आहे. ओके, लास्ट वर्किंग डे काय आहे ह्यामध्ये त्याबद्दल सांगितलेलं आहे, लास्ट वर्किंग डेबद्दल. ओके, म्हणजे आता ह्यामध्ये अंडर रूल 6 क्लॉज 2 डेट ऑफ रिटायरमेंट इज ट्रीटेड ॲज. आता डेट ऑफ रिटायरमेंट कसं ट्रीट केलं तर डेट ऑफ रिटायरमेंट कोणता असणार आहे, ज्या दिवशी लास्ट तो वर्क केलेला असणार आहे, लास्ट वर्किंग डे जो आहे ना तो ट्रीट केला जाणार आहे. ओके, लास्ट वर्किंग डे लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यामध्ये अंडर 6 क्लॉज 2 डेट ऑफ डेथ इज ट्रीटेड ॲज. डेट ऑफ डेथ इज ट्रीटेड ॲज कसं ट्रीट केलं जाणार आहे, लीव डे, नॉन वर्किंग डे, वर्किंग डे अँड सस्पेन्शन डे. ज्या दिवशी डेथ झालेली आहे त्या दिवशी वर्किंग डे कन्सिडर केलं जाणार आहे. ओके ओके, सी ऑप्शन सी इज अन करेक्ट. डेट ऑफ डेथ ट्रीटेड ॲज अन वर्किंग डे म्हणून कन्सिडर केलं जाणार आहे.
Treating retirement date as a working day results in treating retirement date as a working day. आता जो रिटायरमेंट डेट आहे तो तुम्ही वर्किंग डे म्हणून ट्रीट करत असाल तर त्यावेळेस काय असणार आहे, रिडक्शन ऑफ सर्व्हिसेस, इन्क्रीज इन क्वालिफाईंग सर्व्हिसेस, नो चेंज, ओनली सॅलरी इन्क्रीज. तर ह्यामध्ये ऑप्शन कुठलं असणार आहे, त्यामध्ये ऑप्शन कोणतं असणार आहे, ट्रीटिंग रिटायरमेंट डेट ऑफ रिटायरमेंट ॲज नॉन वर्किंग डे. करेक्ट असणार आहे की इन्क्रीज इन दी क्वालिफाईंग सर्व्हिसेस. आता क्वालिफाईंग सर्व्हिसेसमध्ये काय असणार आहे, इन्क्रीज होणार आहे त्या केसमध्ये. जर आता तो जर व्हॉलंटरी रिटायरमेंट जर घेत असेल, मी काय म्हणते, व्हॉलंटरी रिटायरमेंट जर तो घेत असेल तर त्यावेळेला त्यामध्ये त्याला कोणताही प्रकारचा बेनिफिट मिळणार नाही आणि तो जो रिटायरमेंट डे आहे ना तो वर्किंग डे म्हणून कन्सिडर केला जात नाही ज्यावेळेला तो स्वतःहून व्हॉलंटरी रिटायरमेंट ज्यावेळेला घेत असतो त्यावेळेस. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात आपण. रूल 6 क्लॉज 2 मेनली अफेक्ट्स क्वालिफाईंग सर्व्हिसेस क्वालिफिकेशन कॅल्क्युलेट करताना जो असतो ना त्याच्यावर हे मेनली अफेक्ट करते ह्यामध्ये. ओके, त्यामध्ये समजला. रूल जो 14 आहे त्याचं बी ऑप्शन येते अँड 15 आहे त्याचं सी ऑप्शन येते. ओके, करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण मूव करूयात. प्रोव्हिजो टू रूल 6 क्लॉज 2 एक्सेप्शन सांगितलं आहे. इन केस ऑफ व्हॉलंटरी रिटायरमेंट, इन केस ऑफ व्हॉलंटरी रिटायरमेंटच्या केसमध्ये द रिटायरमेंट डेट इज ट्रीटेड ॲज, तो रिटायरमेंट डेट आहे तो कसा ट्रीट केला जाणार आहे, वर्किंग डे. मी आत्ता सांगितले की व्हॉलंटरी रिटायरमेंट जर घेतलं तर तिथं काय असणार आहे, वर्किंग डे कन्सिडर केलं जाणार नाही आहे, कोणत्याही प्रकारचं बेनिफिट मिळणार नाही आहे. त्यामुळे सी ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन आहे. ओके, विदाऊट डाऊट तुम्ही जर व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतला, नो डाऊट इथं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बेनिफिट मिळणार नाही आहे त्या दिवशी. ओके, जर तुम्ही इनव्हॉलंटरी मतलब तुम्हाला इथं काय केलं जाणार आहे, तुमचं जे सुपरॲन्युएशननुसार तुमचं जे डेट आहे ते त्याप्रमाणे तुम्ही जर रिटायर्ड झाला असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली काय असणार आहे, इथं रिटायरमेंट जो आहे ह्या केसमध्ये काय असणार आहे, रिटायरमेंट जो आहे ह्यामध्ये तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळणार आहेत. आता 17 जो क्वेश्चन आहे, इन प्री मॅच्युअर रिटायरमेंट केसेस अँड रिटायरमेंट डेट इज ट्रीटेड ॲज अ नॉन वर्किंग डे. तुम्ही प्री मॅच्युअर रिटायरमेंट घेत असाल किंवा व्हॉलंटरी रिटायरमेंट घेत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ह्यामध्ये बेनिफिट मिळणार नाही आहे. ते आपण कसं कन्सिडर केलं जाणार आहे, नॉन वर्किंग डे म्हणून कन्सिडर केलं जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट. The proviso to Rule 6 Clause 2 refers to, proviso to Rule 6 Clause 2 refers to voluntary premature retirement rules. जो प्रोविजो आहे ह्याच्याबद्दलच सांगतो, व्हॉलंटरी अँड प्रीमॅच्युअर रिटायरमेंट रूल्स आहेत त्याबद्दल सांगतो. त्याच्यानंतर एक्सेप्शन अंडर रूल 6 क्लॉज 2. जो 6 क्लॉज 2 आहे त्यामध्ये एक्सेप्शन्स काय, रिझल्ट इन टू द नो सर्व्हिस बेनिफिट फॉर दॅट डे. मग ह्यामध्ये एक्सेप्शन काय आहे, यामध्ये एक्सेप्शन अंडर रूल 6 क्लॉज 2मध्ये नो सर्व्हिस बेनिफिट मिळणार नाही त्या दिवसाचा फक्त. आता नेक्स्ट आपण रूलकडे मूव करणार आहे. त्यामध्ये रूल 6A अरियर्स ऑफ पेन्शन और फॅमिली पेन्शन डिअरनेस रिलीफ. आता ह्यामध्ये रूल 6A काय म्हणतो आहे की अरियर्स ऑफ पेन्शन, फॅमिली पेन्शन अँड डिअरनेस. अरियर्स ऑफ पेन्शन तुमचा इथं काय आहे, थकीत आहे, थकबाकीत आहे. तर आपण बघूया ह्यामध्ये काय रूल म्हणतो आहे हा. तर ह्यामध्ये आपण कंप्लीट चार्टवाईज थेरी पण आपण ह्यामध्ये पूर्ण चार्टवाईज आपण बघितलेला आहे थेरी पार्ट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जो MCQ 20th MCQ जो आहे तो बघायचा आहे. रूल 6A बिगिन्स विथ अ. आता ह्यामध्ये रूल 6A जो आहे तो स्टार्टिंग कशापासून होणार आहे, त्याचा स्टार्टिंगच जो पॉईंट आहे तो नॉट विथ एवढा म्हणजे ब्रीफमध्ये काही छोटे छोटे पॉईंट्स एक्झाममध्ये विचारले जात नाहीत, पण मी ईच अँड एव्हरी पॉईंटवर एक्झाममध्ये तुम्हाला लक्षात राहण्यासाठी जो प्रोव्हिजन आहे त्याच्यासाठी मी काढलेली आहे. ओके, रूल 6A बिगिन्स विथ अ नॉन ऑब्स्टॅकल क्लॉजपासून चालू झालेला आहे. तोच नॉन ऑब्स्टॅकल क्लॉज म्हणजे काय असतो, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंड इन दिस रूल्स. ओके, त्याच्यानंतर नॉन ऑब्स्टॅकल क्लॉज मीन्स रूल्स अप्लायज ओनली पार्शली, रूल्स ओव्हरराइड्स दी अदर रूल्स. म्हणजे रूल्स काय करणार, प्रिव्हेल्स करणार आहेत अदर रूल्सना. ओके, बी ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन. रूल 6A अप्लायज टू अरियर्स अरायझिंग ड्यू टू. आता 6A कधी ॲप्लिकेबल होणार आहे, आपण टायटलमध्येच बघितले की रिव्हिजन ऑफ पेन्शन अँड फॅमिली पेन्शन ज्या वेळेला होणार आहे त्यावेळेला हे रूल्स काय असणार आहेत तिथं ॲप्लिकेबल होणार आहेत. ओके, सी ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन. 6A लक्षात ठेवायचं आहे, अरियर्स जो आहे मॅनर ऑफ पेमेंट ऑफ
अरियर्स ऑफ पेन्शन अँड फॅमिली पेन्शन जो आहे त्याबद्दल इथं विचार करतो. त्याच्यानंतर रूल 6A कवर्स. आता ह्यामध्ये रूल 6A जो आहे ह्यामध्ये कवर कशाबद्दल करतो आहे की जो 6A आहे फॅमिली पेन्शन अरियर्स ओनली. 6A जो आहे ह्यामध्ये कवर कशामध्ये करतो आहे फॅमिली पेन्शन अरियर्स ओनली, डिअरनेस रिलीफ ओनली अँड पेन्शन फॅमिली पेन्शन अँड डिअरनेस अरियर्स जो आहे त्याच्याबद्दल करतो आहे. सगळे कवर करतो ह्यामध्ये फॅमिली पेन्शन पेन्शन डिअरनेस जे ह्यामध्ये आहे ते सगळे ह्यामध्ये DR अरियर्सचे आहेत ते सगळे ओव्हरऑल कवर करतो ह्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर रूल 6A अप्लायज टू. आता रूल 6A जो आहे अप्लाय कशामध्ये होणार आहे पेन्शनर अँड फॅमिली पेन्शनर बोथ ह्यामध्ये ॲप्लिकेबल होणार आहे. ओके. सेक्शन ह्यामध्ये क्वेश्चन नंबर 25 आहे अरियर्स अंडर रूल 6A मे बी पेड. आता ह्यामध्ये कसं असणार आहे कॅश और नॅशनल सेविंग स्क्रिप्ट्स और पार्टली बोथ ह्यामध्ये असं ह्यामध्ये दिलेलं आहे की ह्यामध्ये कॅशमध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा नॅशनल सेविंग स्क्रिप्ट जे आहे त्या किंवा पार्टली. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू पेमेंट मोड अंडर रूल 6A. आता रूल 6A जो आहे ह्यामध्ये पेमेंट मोड काय सांगितलेला आहे ह्यामध्ये इज डिसाइडेड बाय द गव्हर्मेंट बाय ऑर्डर ट्रेजरी ऑफिसर अँड अकाउंटंट जनरल. आता ह्यामध्ये जो 26 आहे ह्यामध्ये गव्हर्मेंट काय करणार आहे ह्यामध्ये ऑर्डर इश्यू करणार आणि त्यानुसार त्यांचं पेमेंट जे आहे ह्यामध्ये मंथली होणार कसं होणार ते सगळं गव्हर्मेंट डिसाईड करणार आहे. गव्हर्मेंट ऑर्डर रिगार्डिंग दी पेमेंट मोड अंडर रूल 6A इज ॲडवायझरी आहे, बाइंडिंग आहे, ऑप्शनल आहे. ह्यामध्ये काय आहे बाइंडिंग आहे. ओके. 28 रूल 6A वॉज इन्सर्टेड मेनली टू रेग्युलेट लार्ज अरियर पेमेंट्स. आफ्टर पेन्शन रिव्हिजन झाल्यानंतर जो लार्ज मोठ्या प्रमाणात ह्यामध्ये अरियर्स राहिलेले असतात ते ह्यामध्ये थकबाकी जे असते पेन्शन पे केलेलं नसते त्याच्यासाठी इथं काढलेलं आहे. अंडर रूल 6A पेन्शनर हॅज 6A मध्ये पेन्शनरला काय राईट आहे अंडर रूल 6A पेन्शनर हॅज राईट टू पेन्शन अमाऊंट, राईट टू कॅश पेमेंट ओनली, राईट टू पेमेंट मोड, राईट टू चूज बॉन्ड्स. आता ह्यामध्ये 29मध्ये काय सांगितलं आहे की ह्यामध्ये राईट टू पेन्शन अमाऊंट त्यांना मिळावं ही काय आहे 29मध्ये त्यांची राईट आहे. ओके. त्याच्यानंतर कोर्ट जनरली स्ट्राईक डाऊन रूल 6A सपोर्ट रूल 6A ॲज अ पॉलिसी डिसिजन. बी ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन ऑब्वियसली. ओके. नेक्स्ट क्वेश्चन करेक्ट स्टेटमेंट आहे ह्यामध्ये करेक्ट स्टेटमेंट कोणता आहे हे सिलेक्ट करायचं आहे. पेन्शन कॅन बी रेड्यूस रेट्रोस्पेक्टिवली. नो. डिसएडव्हान्टेज होऊ शकत नाही, रेड्यूस करू शकत नाही. पेन्शन कैन नॉट बी reduced retrospectively. B option is an correct option. Pension is not property. Pension is an property under Article 300A. Okay, pension is an charity. Not pension is not a charity. Okay, so option B is an correct option. 31 मध्ये ऑप्शन काय असणार आहे B is an. आपण MCQ वाचलं एवढं बेसिक लेवलचं नाही येणार, थोडं क्रिटिकल येणार. खरं आपण की पॉईंट्स ज्यावेळेला वाचलं ना आपण त्यावेळेला आपण समजू शकतो की कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. यामध्ये आपण बेसिकपासून स्टार्ट करायचं आहे कारण रूल खूप वास्ट आहे आणि लक्षात ठेवायला खूप अवघड जातो. त्यामुळे एकूण बेसिकमध्ये आपण आता बघायचं आहे. नंतरच्या पुढे पार्ट एकदा कवर झाला ना तर आपण पूर्ण जो रूल्स आहेत ना ते आपण हार्ड लेवलला MPSC लेवलला आपण काढणार आहे. ओके. त्याच्यानंतर ह्यामध्ये करेक्ट स्टेटमेंट कोणता आहे डेट ऑफ डेथ इज नॉन वर्किंग डे. ऑब्वियसली डेट ऑफ डेथ इज वर्किंग डे आहे. ओके. आपण बघितलं आहे डेट ऑफ डेथ इज अ वर्किंग डे आहे. आपण हे बघितलेलं आहे रेग्युलेशन ऑफ क्लेम्स टू पेन्शन अँड फॅमिली पेन्शन 6मध्ये बघितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर हे रॉंग आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ डेथ इज वर्किंग डे. येस इट इज इन करेक्ट. सी ऑप्शन डेट ऑफ रिटायरमेंट ऑलवेज नॉन वर्किंग डे. नो. व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतला असेल तर त्यावेळेस ते नॉन वर्किंग डे असणार आहे. व्हॉलंटरी रिटायरमेंट इज अन वर्किंग डे हे अपोजिट केलेलं आहे. ओके. त्यामुळे ऑप्शन B इज अन करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट पेन्शन इन्क्लूड्स मोड ऑफ पेमेंट राईट. आता ह्यामध्ये पेन्शन इन्क्लूड काय आहे मोड ऑफ पेमेंट राईट आहे का पेन्शन इन्क्लूड्स मोड ऑफ पेमेंट राईट. पेन्शन इन्क्लूड्स ओनली द अमाऊंट राईट. पेन्शन इन्क्लूड्स प्रमोशन. पेन्शन इन्क्लूड्स लीव. ए ऑप्शन इज अन करेक्ट ऑप्शन. ओके. Sorry, B option is correct here. Amount of pension पाहिजे, not mode of pension. Sorry. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रूल 6 मेनली डील्स विथ दी
आता रूल 6 जो आहे मेनली डील्स विथ दी रेग्युलेशन ऑफ दी क्लेम सोबत डील करतो आणि डेट ऑफ गव्हर्नर पेन्शन अँड फॅमिली पेन्शन. नेक्स्ट आहे 6A मेनली डील्स विथ दी पेन्शन एलिजिबिलिटी, पेन्शन कॅल्क्युलेशन, अरियर्स ऑफ मोड ऑफ पेन्शन. ओके, तो नेक्स्ट बघूया. फिर से हम फर्स्ट यहाँ पे क्वेश्चन जो है उससे स्टार्ट करने जा रहे हैं. देखो पहला क्वेश्चन क्या है यहाँ पे. ओके, फर्स्ट क्वेश्चन इज हियर. This rules is called as a Maharashtra Civil Services Pension Rules 1982. ऑप्शन सी इज एन करेक्ट ऑप्शन. ओके, इजी है तो हम फास्ट फास्ट करेंगे. ओके, जो क्रिटिकल क्वेश्चन है उसको हम ब्रीफली यहाँ पे मैं एक्सप्लेन कर दूंगी. दिस रूल्स केम इनटू फोर्स ऑन 15 अगस्त 1982. असेंट कब मिला था? 12 अगस्त 1982. ओके, उसके बाद पेंशन केसेस आफ्टर कमेंसमेंट आर गवर्न बाय. पेंशन केसेस जो है पेंशन केसेस आफ्टर कमेंसमेंट के बाद जो गवर्न हो रहे हैं, किस रूल से हो रहे हैं यहाँ पे, किस रूल से हो रहा है? ऑप्शन बी इज एन न्यू रूल से हो रहा है. ऑब्वियसली कमेंसमेंट हुआ है तो उसी रूल से होगा ना. रूल 1 मेनली डील्स विद दी, रूल 1 जो है यहाँ पे मेनली डील्स विद दी, किससे डील करता है? रूल 1 जो है शॉर्ट टाइटल कमेंसमेंट से डील करता है. ऑपरेशन ऑफ रूल 1 इज एन प्रोस्पेक्टिव, रेट्रोस्पेक्टिव, बोथ एंड ऑप्शनल है. कौन सा ऑप्शन सही है यहाँ पे? जो क्वेश्चन नंबर 5 है यहाँ पे प्रोस्पेक्टिव है, आगे से लगेगा पीछे से नहीं. ओके, उसके बाद है एक्सटेंट ऑफ द एप्लीकेशन. अब एप्लीकेशन का जो एक्सटेंट है रूल 2 में दिया गया है. रूल्स याद ही रहने चाहिए, ऐसे हमने यहाँ पे एमसीक्यूज बनाया है. ओके, ईच एंड एवरी रूल पे. दिस रूल्स अप्लाई टू महाराष्ट्र गवर्नमेंट सर्वेंट्स के ऊपर अप्लाई होंगे. पेंशन रूल्स अप्लाई अनलेस सम अदर लॉ प्रोवाइड्स अदरवाइज. सी ऑप्शन. पेंशन रूल्स अप्लाई होंगे, अदर लॉ स्पेसिफिकली उनके ऊपर लॉज अगर बनाए हैं तो वो लॉ अप्लाई होगा, अदरवाइज यही जो पेंशन रूल्स हैं वो अप्लीकेबल होगा यहाँ पे. 2A डील्स विद दी लोकल फंड एम्प्लॉयज, स्पेशल लॉ एम्प्लॉयज, कॉन्ट्रैक्ट एम्प्लॉयज एंड टेम्पररी एम्प्लॉयज. 2A डील किससे करता है? यहाँ पे देखो ट्रिक, मतलब जो यहाँ पे की पॉइंट्स है वो याद रखना है सिर्फ. देखो 2A में जो है वो बात करता है, 2A जो है स्पेशल लॉ के बारे में बात करता है 2A. 2B जो है यहाँ पे बात करता है, 2B जो है एग्रीमेंट के बारे में बात करता है. एंड 2C जो है यहाँ पे बात करता है लोकल फंड्स जो है यहाँ पे उसके बारे में बात करता है. तो देखो यहाँ पे 2A जो है, यहाँ पे 2A जो है स्पेशल लॉ के बारे में बात करता है. 2B जो है यहाँ पे एग्रीमेंट के बारे में बात करता है. एंड 2C जो है लोकल एम्प्लॉय जो है उसके बारे में लोकल फंड एम्प्लॉय जो है उसके बारे में बात करता है. तो यहाँ पे 2A बोला है तो ऑप्शन बी इज एन करेक्ट ऑप्शन. इफ अ पेंशन इज अपॉइंटेड अंडर स्पेशल लॉ, पेंशन रूल नेवर अप्लाई. पेंशन रूल्स ऑलवेज अप्लाई. पेंशन रूल्स अप्लाई अनलेस स्पेशल लॉ प्रोवाइड्स अदरवाइज. ओके, तो ऑप्शन सी इज एन करेक्ट ऑप्शन हियर. ओके, नेक्स्ट है यहाँ पे रूल 2B डील्स विद. अब जो रूल 2B है वो डील किससे करता है? स्पेशल लॉ एम्प्लॉयज़, कॉन्ट्रैक्ट एम्प्लॉयज़, लोकल फंड एम्प्लॉयज़. 2B जो है अभी मैंने बताया कॉन्ट्रैक्ट एम्प्लॉयज़ से बात करता है. कॉन्ट्रैक्ट अपॉइंटमेंट, पेंशन रूल्स ओवरराइड कॉन्ट्रैक्ट, कॉन्ट्रैक्ट ओवरराइड्स पेंशन रूल्स. बी ऑप्शन इज एन करेक्ट ऑप्शन. ओके, पेंशन रूल्स अप्लाई इन कॉन्ट्रैक्ट केसेस व्हेन कॉन्ट्रैक्ट एग्जिस्ट. जिस केसेस पे कॉन्ट्रैक्ट जो है यहाँ पे एग्जिस्ट, मतलब कॉन्ट्रैक्ट जो है यहाँ पे साइलेंट है, वेयर देर इज एन कॉन्ट्रैक्ट इज साइलेंट ऑन दैट पॉइंट, देयर दी pension rules are applicable. Okay, option B is an correct option here. Rule 2C deals with the, I said already, rule 2C is deals with the local fund employees. Okay, it is properly applicable on the local funds employees. Option B is an correct option. Government servants paid from the government सर्वंट पेड फ्रॉम दी गव्हर्नमेंट कंट्रोल फंड. तर इथं काय म्हणलेलं आहे की गव्हर्नमेंट कंट्रोल फंड्सपासून गव्हर्नमेंट सर्वंटला मिळतात. तर नॉट कवर्ड, कवर्ड ओनली आफ्टर दी रिटायरमेंट, कवर्ड फॉर लिव्ह. आता जो ह्यामध्ये गव्हर्नमेंट कंट्रोल जे फंड्समधून येतात ना, गव्हर्नमेंटमधून येते ना, तर हो गव्हर्नमेंट एम्प्लॉईज झाला ना ह्या केसमध्ये. नाव हिअर वी सी
it is totally on the government control local funds. The employee is paid from the government control local funds. Then employee is falls under the government servant. Okay, he is a government servant. Then here rule is applicable. Maharashtra Civil Services rules, pension rules, 1982 rules are applicable. Then it is covered under the rules. Okay, B option is the correct option. Foreign services matters are included, excluded, mandatory, optional. तर ऑप्शन कोणता येणार आहे ह्यामध्ये? ऑप्शन बी इज अन करेक्ट ऑप्शन. एक्सक्लूड केलेलं आहे फॉरेन सर्व्हिसेस जे आहे यामध्ये ते काय केलेलं आहे? एक्सक्लूड केलेलं आहे. ओके, ऑप्शन बी इज अन करेक्ट ऑप्शन. नोट 1 फॉर्मर स्टेट्स जे आहेत. आता फॉर्मर स्टेट, विच फॉर्मर स्टेट्स आर इन्क्लुडेड हिअर? फर्स्ट सौराष्ट्र, कूच, मध्य प्रदेश. ओके, सौराष्ट्र, कूच, मध्य प्रदेश, हैदराबाद. 4 आहेत ह्यामध्ये. 4 former states are here mentioned. Okay, Saurashtra, Kutch, Madhya Pradesh and Hyderabad, all of the above. If option old pension rule before 1st November 1956, new rules are applicable, old rules continue, both applicable, court decides. ओल्ड रूल ॲप्लिकेबल होणार आहेत ह्या केसमध्ये. ऑप्शन वन्स एक्सरसाइज, एकदा ऑप्शन वन्स ऑप्शन इज एक्सरसाइज इट इज अन फायनल नॉट रिवोकेबल. ओके, मतलब म्हणजे इथं काय असणार आहे? इरिवोकेबल असणार आहे. नोट 2 लोकल फंड्स टू गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. आता ह्यामध्ये नोट 2मध्ये लोकल फंडमधून काय झालेलं आहे? ट्रान्सफर किंवा इथं टेम्पररी काय झालं आहे? डेप्युटेशन झालेलं आहे पर्सनचं. लोकल फंड इट द पर्सन गव्हर्नमेंट सर्वंट is transferred, government not government, local fund to government services. Then the person coming from the non-government local fund, I said non-government local fund, not government local fund, is treated as a temporary employee, new employee, pensioner employee, old employee. Obviously new employee, you count as a new employee. Option C is a correct option. Previous services in such cases counts only with the government permission. जर गव्हर्नमेंटचं परमिशन असेल तरच काउंट केलं जाणार आहे. काउंट्स ओनली बाय द गव्हर्नमेंट परमिशन. रूल 3 राईट टू इंटरप्रेट. Power to interpret the pension rules lies to government. C option is incorrect. No doubt all powers are, जो पावर्स है यहाँ पे पावर्स आहेत जे, ऑल पावर्स आर लाईज ऑन दी गव्हर्नमेंट. सगळे पावर्स गव्हर्नमेंटला आहेत. गव्हर्नमेंट इंटरप्रिटेड मस्ट बी रिजनेबल असायला पाहिजे ह्यामध्ये. कोर्ट कॅन इंटरफेअर, इंटरप्रिटेशन इज, कोर्ट कॅन इंटरफेअर, इंटरप्रिटेशन इज अनफेअर और आर्बिट्ररी, लेंदी, टेक्निकल, स्लो. तो ह्यामध्ये कोणता ऑप्शन करेक्ट आहे? सी ऑप्शन इज इन करेक्ट ऑप्शन. जर गव्हर्नमेंट इथं काय केला? गव्हर्नमेंटनं, इफ गव्हर्नमेंट डन दी unfair interpretation, arbitrary interpretation, then court obviously interfere here and decides the court which is wrong and right, and what is the correct interpretation of that phrase, and what is the correct interpretation of the rule. If any ambiguity and any difficulty is created in the rules, then the government is decides what is correct and what is the correct interpretation of that rules. If the government is applies the wrong interpretation or unfair and arbitrary interpretation, the court interfere there and decides, and it is the final decision of the court. Okay, option C is an correct option. Rule 3 is based on the, rule 3 is totally based on the article 14, no discretion here. Okay, no unfair. So option C असणार आहे यामध्ये. Okay, next question. Rule 4, power of relaxation. Relaxation can be granted when the rules cause undue hardship. If there is an undue hardship to follow the rules, if there is an hardship under if there is an hardship to follow these rules, Maharashtra Civil Services Maharashtra Civil Services Pension Rules 1982, then the government can relax some part of the rules and to the person or class of persons because of undue hardship. Okay, relaxation power is discretionary. Okay,
here, relaxation must be oral, written, telephonic and informal. Relaxation must be written व्हायला पाहिजे, असायला पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, गव्हर्मेंट मे. आता हे रिलॅक्सेशनचंच टॉपिक चालू आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की गव्हर्मेंट मे काय आहे पुढं. ओके. त्यामुळे गव्हर्मेंट मे एक्झेम्प्ट एम्प्लॉई, modify the rule application, relax the rule. D option all of the ओके. एम्प्लॉई और क्लास ऑफ एम्प्लॉई एक्झेम्प्ट करू शकतात किंवा मॉडिफाय दी रूल करू शकतात. स्पेसिफिक हार्डशिप, अंड्यू हार्डशिप येत असेल तर रिलॅक्स करणार त्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, रिलॅक्सेशन कॅन नॉट बी इन्क्रीज पेन्शन, modify the rules, change the basic nature of rule and ignore the break. ह्यामध्ये कोणता ऑप्शन करेक्ट येणार आहे? ऑप्शन सी इज अन करेक्ट ऑप्शन. ओके. ओके. relaxation power is subject to relaxation. If government is granting the relaxation, the government must know that, or government must think that article 14, okay, article 14, right to equality, no discrimination, okay, a right to equality must be properly follow here. Okay. Option A is a correct option. Okay. Next question, contract overrides the rules. Contract रूल 5. आता आपण बघणार आहोत रूल 5 जो आहे, कॉन्ट्रॅक्ट काय करणार आहे तर ओव्हरराईड करत असतो जो रूल्स आहे त्यांना. आता ह्यामध्ये व्हॅलिडिटी ऑफ टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट असा टायटल आहे ह्यामध्ये. तर सगळ्यात पहिला जो आहे व्हॅलिडिटी कॉन्ट्रॅक्ट, व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. व्हॉट इज मीन बाय दी व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट? ओके. व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट मीन्स व्हॉट? इग्नोर्ड, overrides pension rules, cancelled, needs court approval. Option B is an correct option. Overrides the pension rules. Whatever included in the contract terms that are follows through this contract. All rules are follows through the contract. If in any point the contract is silent, then that point is followed by the rules. Okay. Maharashtra Civil Services pension rules. Okay. Then the point of महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल्स ॲप्लिकेबल होणार आहेत. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉन्ट्रॅक्ट ओव्हरराइट्स ओनली इनकन्सिस्टंट प्रोव्हिजन. B option is an correct option. If the contract is void, if the contract is void, then contract applies, pension rules applies. If contract is void, then the pension rule is apply. No contract rule is applicable because contract is void. B option is an correct option. Okay, now we will cover the rule 6, regulation of pension. Already we have covered this rule. Okay. Rule 6, regulation of claims to pension or family pension. First question, pension or rules applicable are those in the force of retirement and death. ज्या वेळेस रिटायरमेंट अँड डेथ झालेली असेल त्यावेळेची रूल अँड ते रूल्स ॲप्लिकेबल होणार आहेत. रूल 6 फिक्सेस द पेन्शन अमाऊंट. बी ऑप्शन इज इन करेक्ट ऑप्शन. रूल 6 कवर्स रिटायरमेंट, डेथ, डिस्चार्ज. डी ऑप्शन. If new rules reduce the pension, then pension not less than old pension. Pension is not old less than. Here no disadvantages. Okay. This proviso protects promotion, leave, pension rights. This proviso protects the pension rights. Pension is treated as an property under article 300A. Okay, must be remember. Okay. Retirement date is treated as a non-working day, working day. Okay. Next question, death date is treated as an death date is treated as an working day.
This increase salary, promotion, qualifying services. Option C is an correct option. Voluntary retirement is not counting as a working day, okay, non-working day. Premature retirement is not counting on the working day. Rule 6A, arrears of payment. Arrears of payment. 6A starts with the explanation. Non-obstant clause B option, notwithstanding anything contained in the rule. Non-obstant means overrides the other rules. Rule 6A applies to arrears due. Rule 6A applies to arrears due to pension revision, okay. Rule 6A covers family pension, dearness, all of the above. Pension arrears, it covers pension arrears, family pension arrears, dearness allowances, all these are covered, okay. Next, arrears may be paid. Arrears may be paid only cash, only bonds, cash or national savings scripts, or both. B, C option is an correct option. Mode of payment decided. Pensioner, treasury, government order. C option is an correct option. Pensioner has right to pension amount. Pensioner has right to pension amount. मोड ऑफ पेमेंट, राईट टू पेन्शन अमाऊंट, ओके. आय होप तुम्हाला सगळे हे जे सेक्शन्स आहेत तुम्हाला आणि रूल्स आहेत आणि एम सी क्यू जे आहेत ते ईच अँड एव्हरी एम सी क्यू समजलं असणार आहे. इफ एनी डाऊट प्लीज ड्रॉप दी कमेंट इन दी कमेंट बॉक्स, ओके. अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या लिगल फ्रेंड्सना, तुमच्या फ्रेंड्सना शेअर जरूर करा, ओके. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक घेऊ, ओके. थँक्यू, बाय बाय. Keep learning, keep growing. Thank you.